अभिमानानं सरसरत उंच चढत होता. त्या यशस्वी भगव्याच्या महन मंगल छायेत संपन्न झाला संभाजी महाराजांचा भाग्यशाली राज्याभिषेक. शमशेर बहादर, राजकारण धुरंधर, प्रजाहित दक्ष आणि हिंदवी स्वराज्यवर्धक छत्रपती संभाजीराजे मुत्सद्देगिरीतही आदर्श होते. गोड्या काव्यबाजपणावर त्यांची बुद्धी आणि बळ मात करीत होतं. खंडूजी, इंग्रजांचा वकील केजविन भेटायला आलाय म्हणे. पाहू तरी काय म्हणतोय ते. आबासाहेबांनी या टोपीकरांना पुरतं ओळखलं होतं. केजविन काय म्हणतोय ते तर पाहू, नाहीतर आमची शमशेर त्यांच्या मुलखात गरजायला लागेल. वेलकम मिस्टर केजविन. Glad to meet you, Your Majesty. As soon as I received your letter, I discussed the issue with the most honorable person of the East India Company, and they called me for the further discussions. Mr. Keswin, you know how we conquered Goa, Surat. We can even attack on Mumbai and we will win easily. Still we call you for negotiations. Yes, Your Majesty. I will try to negotiate in the most positive way, Your Majesty. Mr. Keswin, it will better for you to get money and need not fight. Otherwise, we better know how to grab it. Yes, Your Majesty. I am sure about the deal. Let me inform your proposal to buy Bombay from us to the East India Company. Mr. Keswin, you can please go now. Thank you, Your Majesty. स्वराज्य हित जपण्याचे, मराठी दौलतीच्या कक्षा रुंदावण्याचे आटोकाट प्रयत्न छत्रपती संभाजीराजे अखंडपणे करीत होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दूरवर दबा धरून बसलेला मनोमन जळफळणारा शत्रूही त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत होता. त्रिचनापल्लीचा चिक्कदेवराय. बघली बिड्रे, कोण ते संभाजी? हा, महाराष्ट्र मधला एक जमीनदार, शिवाजीचा मुलगा. अरे असू दे, पण म्हणून काय अख्खं जगचा राजा असतंय काय ते? आमच्याकडे काही शस्त्र नाही का ते धरायला हात नाही का ते शस्त्राला धार नाही म्हणतो आम्ही. अरे येऊ तर दे त्या संभाजीला. एवढा चिक्क तुकडा करताय बघा हे चिक्क देवराय त्याच. एल्ली धरी नान कट्यारा तगोन बा भेगा. आणि आला मराठ्यांचा तुफानी हल्ला आला. ध्रुवचक्री सुरू झाली. शंभू लोळ भडकला. तुंबळ युद्ध पेटलं आणि त्रिचनापल्लीचा किल्लेदाराच्या मदमस्त अहंकारासह काबीज झाला. मराठी यशाच्या सीमा गोव्यापर्यंत जाऊन भिडल्या होत्या. पण माय तुळजा भवानीची प्राणप्रतिष्ठा केलेल्या या स्वराज्याच्या पवित्र मंदिराला व्यक्तिगत स्वार्थाच्या नखांनी फितुरीची घूस पोखरू लागण्याचा तो दुर्दैवी क्षण आला. ती ईश्वराची कृपा आणि आबासाहेबांचे आशीर्वाद. त्यांनी आमच्या कमरेला स्वराज्याच्या स्वप्नांचं सोनेरी म्यान बांधलं आणि या मराठमोळ्या मुलखावरची आमची निष्ठा त्या धारधार शमशेरी सारखी जाऊन बसली. आता ती दुश्मन दिसला की वर उसळेल आणि स्वराज्य घातकी कोणी फंद फितूर असला की त्याच्यावर बिजली सारखी कोसळेल. यावं का आम्ही गणोजी आलोय. या मिहुणे या. राणी साहेब, गणोजीराव अहो तुमचे बंधू आले. त्यांना काही गोडधोड पाहिजे ते मागून बी मिळाना झालंय. तर न मागता मिळालेलं गोडधोड अंगी लागावं कसं माणसाच्या. आपण एकमेकांचे सोयरे गणोजीराव. मनात असेल ते साफ बोला. मग बोलतोच. तुम्ही ज्यांना दैवत मानता त्या तुमच्या आबासाहेबांनीच आम्हा शिरक्यांना वतन द्यायचं कबूल केलं होतं. कवा धरणं वाट बघतोय आम्ही त्या वतनाची. अहो, वाट एकट्या दुकट्याच्या वतनाची बघण्यापेक्षा लाखो प्रजाजनांच्या स्वराज्याची बघा. विचार करा मिहुणे,
आपलं नातं एकमेकांशी असलं तरी नाळ या मराठमोळ्या मातीशी बांधलेली आहे. या भूमीवर पारतंत्र्याचे ढग झाकोळून आलेत आणि तुम्हाला मात्र वतनाच्या एका कागदाच्या तुकड्याची काळजी. बस, ते ज्याचं जळतं त्यालाच कळतंय. मला फक्त एकच समजतंय, आता सारखं सारखं तोंड यंगाडून हात पसरणं जमणार नाही. आमचं वतन आमच्या हातात नाही आलं तर नतीजा चांगला होणार नाही. समधी बर्बादी होईल, अवघा रायगड बीच इराक होईल. खामोश. मेहुणे म्हणून माथ्याची कळ केली तरी जिभेची होणार नाही, हे ध्यानात घ्या गणोजीराव. आणि यापुढे अशी स्वार्थाची झोळी घेऊन संबंधांच्या अंगणात उभे राहू नका. गणोजी राजे, चालते व्हा इथून, एक क्षणही थांबू नका. अहो, वतन कसलं घेऊन बसलात? स्वराज्यातला एखादा शिळ्या पाकात तुकडाही नाही मिळायचा तुम्हाला. निघा, चालते व्हा इथून. असं? हो, ठीक आहे. मग आता अंगणात नाही तर रणांगणात दिसल तुम्हाला ह्यो गणोजी शिर्के. येतो म्या. राम राम. हमारी इतनी फौज को चकमा दे, 10 साल तक एक भी किला हमारे हवाले न करे, जैसा बाप वैसा बेटा. उस वक्त आगरे के दरबार में ही हमारे शिकंजे में आया था वो सिवा. उसी वक्त वही मसल देते मगर चकमा देके छूट गया. बहुत बड़ी गलती हुई और उसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ी हमें. अब वही गलती दोबारा नहीं कभी मुआफ नहीं करेंगे हम उस काफिर को. उसे हमारे सामने लाया जाए. राजन, तुम हो साजे, खूब लड़े तुम जंग, तू तेज निहार के तखत तजत औरंग. राजा जी, आपका तेज ही ऐसा, लड़े हैं खूब जंग, देखकर आपको तख्त त्याग कर आया औरंग. बैठा है सामने घुटने टेक कर. अदब से पेश आओ. माँ बदौलत आलमगीर के सामने खड़े हो तुम, बादशाह सलामत के सामने. अरे कौन है वह बादशाह?
आमच्या चस्तनीतल्या निखाऱ्यांनी आग लावली म्हणून, नाहीतर हाच तुझा बादशाह सलामत नसता राहिला. खामोश, जवान को लगाम दो. क्या समझते हैं अपने आप को? आई जगदंबेचा भक्त समजतो, छत्रपती शिवरायांचा पुत्र समजतो, मराठ्यांच्या स्वराज्याचा छत्रपती समजतो. समजलं? समझ गए लेकिन एक चीज समझना चाहते हैं. बोलो संभा, बोलो, मरगट्टों की दौलत कहां है? दौलत? आमची दौलत? आमची दौलत आहे आमची स्वराज्य निष्ठा, आणि ती आमच्या बुलंद काळजात बंदिस्त आहे. माशाअल्लाह. कब तक टिकेगी तुम्हारी गर्मी? हो जाएगी ना ठंडी? हो जाएगी ना ठंडी फिर? हमें पहचानने में बड़ी भूल कर रहे हो औरंग्या. जलता कोयला बुझते बुझते भी चिंगारियां छोड़ता है, और वो चिंगारियां भी बुझ जाती है लेकिन कभी ठंडी नहीं होती. तुम क्या ठंडा करोगे हमारा जोश? तुम क्या ठंडी करोगे हमारे आबा साहब ने हमारे अंदर लगाई हुई आग? तुम क्या ठंडा करोगे पूरे सह्याद्री के अंदर सुलगता हुआ ज्वालामुखी? वाह 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 वाह, क्या तेज मिजाज है. बहुत खूब संभा. जान हमारे कब्जे में है लेकिन ज़बान उसी के मुंह में है. खैर, वो भी काट डालेंगे. फिलहाल संभा, इस सब जलालत से, दुख दर्द से बचने का एक तरीका है तुम्हारे पास. तुम हमारे बन जाओ. तुम्हारे जैसा शेर दिल और जाबाज बंदा शागिर्द होने से हमें बहुत नाज होगा. तुम पर परवरदिगार की इनायत होगी, जागीर नसीब होगी. संभा, तुम्हें जागीर नसीब होगी. अरे असल्या 50 जहागिऱ्या लखलखत्या समशेरीच्या धारेवरून आणि चमचमत्या भाल्यांच्या मर्मभेदी टोकांवरून ओवाळून टाकतो आम्ही मराठे. प्रश्न राहिला परवरदिगारच्या कृपेचा, पण त्यासाठी धर्म बदलायची काय गरज आहे? तोच परवरदिगार, तोच खुदा, तोच अल्लाह आमच्यावर शंभू महादेव म्हणून कृपा करतो, खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा म्हणून पावतो. मग त्यासाठी तुझ्यासारख्या सगळ्यांना दग्यानं मारणाऱ्याची वकिली आम्ही कशासाठी घ्यावी? बेवकूफ, बेवकूफ है तू. इसका नतीजा मालूम है? मौत, मौत, मौत. अरे जा, मरणाचं भय कुणाला दाखवतोयस? अस्सल मराठमोळ्या मर्दाच्या म्यानाला तलवारीचं आणि या छत्रपती शिवाजीच्या छाव्याच्या मनाला मरणाचं भय कधीच वाटलं नाही. मौत का डर नहीं लगता तुम्हें? नहीं लगता मौत का डर? एका हातात शमशेर आणि दुसऱ्या हातात भगवा घेतला तेव्हाच भय कायमचा हद्दपार झालंय आमचं. तुझी काय पत्रा औरंग्या? ऐसा ऐसा तो देखते हैं चमड़ी उधड़ने के बाद यही जबान कैसे चलती है. चमड़ी उधेड़ दो इनकी, उधेड़ दो. जायते म्रियते वाक् कदाचित् अयं भूत्वा भविता वान् भूयः यो नित्यः शाश्वतो यं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जगदम्ब जगदम्ब. कोई नहीं आएगा मदद के लिए, कोई नहीं.
नहीं बताएंगे। जान जाएगी लेकिन जबान नहीं खुलेगी। और अगर नहीं खुलेगी तो कट जाएगी, कट जाएगी। असद, काट दो इसकी चमक चमक करती हुई जुबान, आंखें निकाल दो, घुसेड़ दो इन तेज तलवार आंखों में गर्म सुलाखें, घुसेड़ दो। सामने गिड़गिड़ाओ, भीख मांगो, अपनी जान की मांगो संभा। अरे जा, माझ्या देशात मी भीक मागू आणि तीही तुझ्यासारख्या श्रीमंत भिकाऱ्याकडे? सख्या बापाला आणि भावंडांना मारून सिंहासन बळकावणाऱ्या ढोंग्याकडे? इसे काट डालो, मार डालो इसे, टुकड़े टुकड़े करके चिलकौओं के लिए बड़हुतुलापुर के इस नदी घाट पर बिखेर दो, मार डालो, ले जाओ मेरी आंखों के सामने से, ले जाओ। मर गया, मिट गया, लेकिन झुका नहीं। शेर शिवाजी का सवा शेर बेटा। ऐसा ऐसा एक बेटा अगर हमारे नसीब में होता तो हम सचमुच आलमगीर बन जाते, आलमगीर। क्या क्या नहीं किया हमने उन दोनों को नेस्तनाबूद करने के लिए। मगर करोड़ों की दौलत और लाखों की फौज होते हुए भी शिवा और संभा के सामने ये आलमगीर आज हार गया। शिवा का संभा मर के भी जीत गया, संभा मर के भी जीत गया। आबासाहेब, आम्ही तुम्हाला दिलेल्या वचनापासून नाही ढळलो। आमच्या प्राणांचं बिलबदल आज आम्ही शिवशंभूच्या पायी अर्पण केलं। आबासाहेब, तुमच्यासारखी या स्वराज्याची सेवा करून तुमच्या या शंभू बाळानं मृत्यूला जिंकून यमराजाच्या राज्यात पाऊल ठेवलं। आबासाहेब, आता तुमच्या बरोबरीनं तुमचा हा संभाजी मराठ्यांच्या उमलत्या पिढ्यांचा सळसळत्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात जागृत होईल, राष्ट्रासाठी प्राणपणानं लढेल। कधी काळ जरी आडवा आला तरी हिमतीनं समशेर उपसून म्हणेल, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मुजरा आबासाहेब, या संभाजीचा अखेरचा मुजरा।